महाराष्ट्र. बाळांनो, MHD CET ला खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तसं बघितलं गेलं तर 10 दिवस राहिलेले आहे. तर आज मी तुमच्यासाठी अशा चॅप्टर्सची लिस्ट घेऊन आलेली आहे फॉर फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स विच आर द टू डू चॅप्टर्स. म्हणजे हे तर तुम्ही स्किप करूच नाही शकत, कारण 40 to 50% जो आहे तुमचा पेपर तो ह्या सब्जेक्टच्या ह्याच चॅप्टर्स वरून बनणार आहे. हे मी असं काही प्रेडिक्शन करत नाहीये, बट जर बाळांनो तुम्ही कोणतेही पेपर ॲनालिसिस केले, मागच्या 5 वर्षाचं पेपर ॲनालिसिस आपण केलं आणि सगळ्या शिफ्टचं पेपर ॲनालिसिस केलं, तर यू विल रिअलाइज हे चॅप्टर्स असे आहे ज्याच्यावर फ्रिक्वेंटली खूप जास्त क्वेश्चन्स विचारलेले आहे. सो हे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर व्हिडिओच्या एंड पर्यंत थांबा, कारण तुमच्यासाठी मी एक सरप्राईज रिव्हील घेऊन आलेली आहे, जिथे केमिस्ट्री मध्ये 18 to 20 मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात, कारण मी तुम्हाला तिथे नोट्स, माइंड मॅप आणि PYQ सगळं देणार आहे. सो स्टे ट्यून्ड विथ मी. जर बाळांनो मी फिजिक्सचा विचार केला तर फिजिक्सचे इथे मी 10 चॅप्टर्स असे लावलेले आहे तुमच्या समोर, जे तुम्हाला, जर तुम्ही सगळा अभ्यास केलेला आहे व्हेरी गुड, नाही केलेला तर प्लीज डू दीज 10 चॅप्टर्स ऑन प्रायोरिटी. हे 10 चॅप्टर्स तुम्हाला काहीही करता मिस करायचे नाहीये. ठीक आहे मॅम, हे तर झालं अबाउट फिजिक्स. मॅम व्हॉट अबाउट केमिस्ट्री? तर बाळांनो हे केमिस्ट्रीचे चॅप्टर्स आहे. आता आय थिंक याच्यामध्ये मी फक्त पहिला चॅप्टर इलेक्ट्रोकेमिस्ट्री सोडून सगळे चॅप्टर्स तुमच्याकडून सिंगम सिरीज मध्ये करून घेतलेले आहे. सो ज्या लोकांनी यांच्यापैकी कोणता चॅप्टर तुमचा प्रिपेअर झालेलं नसेल तर सिंगम सिरीज मध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. मी थिअरी प्लस PYQs करून घेतलेले आहे, जशा टाइपचे क्वेश्चन येतात. सो इलेक्ट्रोकेमिस्ट्री, थर्मोडायनामिक्स, सॉलिड स्टेट, सोल्युशन, P ब्लॉक, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन, अल्डिहाइड, अल्कोहॉल, कोऑर्डिनेशन आणि हॅलोजन. ओके, त्यानंतर बाळांनो मॅथ्स, ज्याचं लगभग इट इज लाईक 50% ऑफ युअर एंटायर CET सिलेबस. तर इथे मी मॅथ्सचे असे 10 चॅप्टर्स लावलेले आहे जे तुम्हाला प्रायोरिटीवर करायचे आहेत. आता लास्टच्या 10 दिवसात मुलं काय चूक करतात, तुम्ही काय अवॉइड करायचं आणि पुढे काय करणार आहे मी ते सुद्धा सांगते, नीट ऐका. बाळांनो हे जे लास्टचे 10 दिवस असतात, आई हैव सीन अ लॉट ऑफ स्टूडेंट्स जस्ट रिवाइजिंग नोट्स कि बिल्कुल ही इधर से थ्योरी ला लिया, ये पब्लिकेशन ला लिया, इसका कुछ रिविजन कर लिया. नो, all you have to do is, I don't know if you have done this till now or even if you have not done this, 2023 से तो 2025 तक के सारे शिफ्ट्स के पेपर्स निकालो. सारे शिफ्ट्स नहीं भी मिल रहे तो इन 3 सालों के 5-5 शिफ्ट भी अगर आपने निकाल लिए, सो यू विल हैव 15 पेपर्स ऑफ MHD CET. आणि बाळांनो हे 15 पेपर्स सॉल्व करून जा. ट्रस्ट मी, दॅट इज द की. तुम्हाला रिअलाइज होईल 30% क्वेश्चन्स तर तुम्हाला सेम दिसतील. तुम्ही म्हणणार मॅम हा क्वेश्चन सेम होता, फक्त व्हॅल्यू बदललेली होती. तर बाळांनो 23 to 25 चे या 3 वर्षांचे हर इयरचे, इवन इफ यू गेट 5 पेपर्स फ्रॉम शिफ्ट्स, तर बाळांनो 15 पेपर होतात. ते 15 पेपर जर तुम्ही नीट केले, 23 चे तुम्ही घ्या बाळांनो 5 पेपर, 23 चे तुम्ही घ्या 5 पेपर, 24 चे घ्या 5 पेपर आणि 25 चे घ्या 5 पेपर. हे 15 पेपर CET ला जायच्या आधी तुम्हाला करून जायचे आहे. आता मॅम, जे मुलांचा इथे खूप डाऊट असतो आणि इथेच तुमचे मार्क्स जातात, 18 ते 20 मार्क्स तुमचे कन्फर्म होऊ शकतात. कारण बाळांनो ऑर्गॅनिक मध्ये कधीही एका चॅप्टरवर क्वेश्चन येत नाही. क्वेश्चंस आर ऑलवेज ओवरलैपिंग. हैलोजन और हाइड्रोकार्बन का मिलके आएगा, हैलोजन और अमाइंस का मिलकर आएगा. तर बाळांनो ये क्वेश्चंस तभी सॉल्व होंगे जब आप पूरा ऑर्गेनिक एज अ होल पढ़ोगे, पूरे 6 चैप्टर्स साथ में पढ़ोगे. तो यार उसके लिए ऑन 4th of April विच इज सैटरडे, दिस वीक सैटरडे, रात में 8 बजे मैं लेकर आ रही हूँ ऑर्गेनिक की मैराथन. एंड ये मोस्टली हमारी लास्ट मैराथन होगी ऑफ योर बैच, क्योंकि बोर्ड्स में हमने बहुत मैराथन्स किए, बट बोर्ड से ज्यादा व्हाट मॅटर्स इज MHD CET राइट नाउ. कारण पुढे जे काही होणार आहे ते सगळं याच्यावर डिपेंड करणार आहे. तर बाळांनो ह्या मॅराथन मध्ये मी तुमचे सगळे 6 चॅप्टर्सचं थिअरी म्हणजे रिॲक्शन ट्रिक्सनी पण सांगणार आहे. आणि 2023 to 2025 चे सगळ्या शिफ्ट्स मध्ये जे ऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स आलेले आहे ते पण सॉल्व करून घेणार आहे. सो मी तुमच्याकडून हे सगळं करून घेणार आहे ऑन 4th of April 8 PM. आणि जसा जसा एक चॅप्टर होत जाईल तसं तसं मी चॅट मध्ये त्याचे माइंड मॅप स्पिन करत जाणार आहे. आणि ते माइंड मॅप तुम्हाला नंतर मिळणार नाही, ते फक्त चॅट मध्ये पिन होतील, नंतर ते मी खाली लावणार नाही. कारण बोर्ड्स मध्ये तुम्ही चिल करून करायचे, तुमच्या कन्व्हिनियन्सनी बघायचे. CET ला आता तेवढा वेळच नाहीये. सो माइंड मॅप तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा ते लाईव्ह मध्ये चॅट मध्ये पिन होतील.
4 एप्रिलला संध्याकाळी 8 वाजता 18 to 20 मार्क्स आपल्याला शॉर्ट करायचे आहेत. जर ऑर्गॅनिकला चांगला रिस्पॉन्स आला तर मी तुमच्यासाठी फिजिकल आणि इनऑर्गॅनिक पण घेऊन येईल. तर हे सेशन नक्की मिस करू नका. आणि बाळांनो, इथे मागे जे मी 10-10-10 जे 30 चॅप्टर दिलेले आहे ते 30 चॅप्टर नक्की व्यवस्थित करा. चालेल? काही डाऊट असेल तर कॉमेंट करा. बाकी तर आपण भेटणारच आहोत सॅटर्डेला 4 तारखेला. ओके, so that's all for today my dear students. See you all in the next video. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, be positive and keep smiling guys. Bye bye.